नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक 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 सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशमी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम या पुस्तकामध्ये कालच्या आपण पाठामध्ये संस्कृत नाट्य स्तबकः, संस्कृत नाटकांचा स्तबकः म्हणजे समूह जो आहे त्यावर आपण चर्चा केली होती। आज आपण प्रथम पुष्पावर काल चर्चा केली होती, जो की कालिदासाने लिहिलेल्या अभिज्ञान शाकुंतलम या ग्रंथातील होता। आज आपण द्वितीय पुष्प आहे त्या द्वितीय पुष्पावर आज आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तयारी करणार आहोत। आणि हे जे आहे 4 मार्कासाठी हा जो संस्कृत नाट्यस्तबक आहे याचे जे तीनही पुष्प जे आहेत ते 4 मार्कासाठी आपल्याला इथं दिलेले आहेत। आणि जो दुसरा भाग आहे त्याचं नाव आहे नदी सूक्तम, ते पण आपण या पाठाच्या नंतर आपण नदी सूक्तम नावाचा पाठ सुद्धा आपण सरळ अर्थासाठी टाकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज आपण द्वितीय पुष्पाला आज आपण प्रारंभ करणार आहोत। हा द्वितीय जो पुष्प आहे या द्वितीय पुष्पाची थोडी माहिती मी तुम्हाला देतो। दुसरा जो नाट्यप्रवेश आहे तितकाच प्रसिद्ध आहे, मृच्छकटिकम या शूद्रक कवीने लिहिलेल्या नाटकातील आहे। गरीब चारुदत्ताचा मुलगा रदनिका या दासीजवळ सोन्याची, बघा रदनिका जी आहे ती गरीब चारुदत्ताचा मुलगा रदनिका या दासीजवळ सोन्याची खेळण्यातली गाडी हवी असा हट्ट करतो। त्यावेळी तिथे वसंतसेना येते आणि त्या चारुदत्ताविषयी आदर असल्याने ती आपला सोन्याचा दागिना देऊन त्याची सोन्याची गाडी बनव असे सांगते। लहान मुलाची निरागसता आणि दासीची असहायता आणि वसंतसेनेची उदारता याचे दर्शन आपल्याला या छोट्याशा पॅराग्राफमध्ये पाहायला भेटते। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण द्वितीय पुष्पाला आज आपण काय करणार आहोत, प्रारंभ करणार आहोत। तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय पुष्पाची आपण माहिती सुरू करूया। शूद्रक विरचितम मृच्छकटिकम संस्कृत नाट्य वाङ्मये वैशिष्ट्यपूर्णम खलु, खलु म्हणजे खरोखरच शूद्र नावाच्या कवीने विरचित असलेले जे मृच्छकटिकम नावाचं जे नाटक आहे संस्कृत नाटक, हे वाङ्मयामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं काय आहे नाटक आहे। चारुदत्तस्य पुत्र रदनिका, चारुदत्ताचा जो मुलगा आहे रदनिका तो सुवर्ण शाटिकाम याचते, सोन्याची गाडी मागतो, परंतु निर्धन चारुदत्त, परंतु गरीब असलेला जो चारुदत्त आहे शकटम दातुं न शक्नोति, बैलगाडी देण्या शक्य नाही आहे त्याला। त्यामुळे तदा एव रदनिका वसंतसेनायाम उपगच्छति, तेव्हा रदनिका जी आहे ती वसंतसेनेजवळ जाती। सोयम प्रसंग, असा हा काय आहे प्रसंग आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही रदनिका आणि ही वसंतसेना आहे, ही रदनिका आहे, हा मुलगा आहे चारुदत्ताचा आणि ही आहे बैलगाडी। तर आपण बघूया काय आहे प्रसंग, आपण थोडं विचार करूया। तर पहिला आहे रदनिका, काय म्हणते रदनिका त्या दारकह मुलाला, बघा एही वत्स, एही म्हणजे अरे, वत्स म्हणजे बाळ, अरे बाळ शकटिकया क्रीडावह, शकटिकया म्हणजे बैलगाडी, क्रीडावह म्हणजे खेळूया, आपण काय खेळूया बैलगाडी खेळूया। एही, एही म्हणजे आगच्छ, ये इकडे ये, आपण काय खेळूया शकटिकया, शकट म्हणजे गाडी, गाडीने क्रीडावह खेळूया, ए बाळा आपण गाडीने खेळूया। तर बाळ काय म्हणतो बघा, मग दारकह मुलगा काय म्हणतो बघा, सकरुणम, सकरुणम म्हणजे रडत, रडत म्हणतो रदनिके, हे रदनिका किम मम एतया, का मला एतया म्हणजे ही मृत शकटिकया, का मला ही मातीची गाडी शकटिकया देतेस, मामेव, मामेव मला तर काय आहे बघा पुढं, मला तर सुवर्ण शकटिकयाम देई, मला तर सोन्याची गाडी देही म्हणजे दे, तीच सोन्याची गाडी दे, तामेव म्हणजे तीच सुवर्ण शकटिकयाम देही म्हणजे दे। बघा तो जो रडून आहे तो म्हणतो का मला ही मातीची गाडी देतेस, मला तर सोन्याची गाडी दे। तर तेव्हा सोन्याची गाडी दे असं म्हणल्यानंतर ती जी रदनिका आहे ती रदनिका काय म्हणते बघा, सनिर्वेदम निश्वस्य, बघा सनिर्वेदम म्हणजे दुःखाने अथवा निराशाने, निश्वस्य दुःखाने सुस्कारा टाकून,
निश्वस्य म्हणजे सुस्कारा टाकून म्हणजे श्वास सोडून दुखी आवाजामध्ये. जातः जात म्हणजे बाळा. कुतो अस्माकं सुवर्ण व्यवहार. कुतो म्हणजे कुठून येणार, अस्माकं म्हणजे आपल्याकडे, सुवर्ण व्यवहार म्हणजे सोने, सोन्याशी संबंध, सोन्याचा व्यवहार. आपला सोन्याशी व्यवहार कुठून येणार, कुठून येणार सोन्याचा व्यवहार म्हणजे कुठून, आपला सोन्याशी कुठून संबंध येणार असं ती म्हणते. तातस्य पुनरपि वृद्ध्या. तात म्हणजे वडील. वडील पुन्हा एकदा हृद्या म्हणजे श्रीमंत होतील. बघा, वडील जेव्हा हृद्या म्हणजे वडिलांच्या हृद्या म्हणजे श्रीमंतीने सुवर्ण शकटिकया क्रीडिष्यसी, सोन्याची गाडी खेळशील. म्हणजे ते काय म्हणायचे, तुझे बाबा पुन्हा श्रीमंत झाले तर तू सोन्याच्या गाडीने खेळशील. स्वगतम आणि ती स्वतःलाच काय म्हणते बघा, आणि स्वतःशीच थोडा वेळ बोलते असं म्हणून स्वतःशी काय म्हणते बघा. तावत दिनो दयाम्यहम. तावत दिनो दयाम्यहम म्हणजे तत् यावत विनोदयामी एनम, तेव्हा थोडा वेळ याला रमवावे. स्वतःला ती काय म्हणते, थोडा वेळ याला काय करवावे, रमवावे. आर्य वसंत सेनाया समीप उपसंशामी. आणि आर्य वसंत सेनाच्या समीपम उपसर्पिष्यामी. समीप म्हणजे जवळ, उपसर्पिष्यामी म्हणजे जाते, जवळ जाते. थोडे याला खेळवावं असं म्हणून तो आर्य वसंत सेनेच्या ती काय करते, जवळ जाते. की कोण जवळ जाते, रदनिका. मग वसंत सेना रदनिकाला पाहून काय म्हणते बघा. रदनिके स्वागतम ते, की रदनिका तुझं काय आहे, स्वागत आहे. कस्य पुनरयम दारक. बघा काय प्रश्न विचारते बघा. रदनिका तुझे स्वागत आहे. कस्य म्हणजे कुणाचा. पुन्हा एकदा आपण हे करतो, स्क्रीन गेलेली असेल तर. कुणाचा आहे हा, दारक म्हणजे मुलगा, कुणाचा आहे हा मुलगा असा प्रश्न ती वसंत सेना करते. अलंकृत शरीरोपी. शरीरोपी न अलंकृत. शरीरावर अलंकृत न म्हणजे नसलेला, शरीरावर एकही अलंकार नसलेला. चंद्रमुख, परंतु मुख कसं आहे त्याचं, चंद्रासारखे मुख असलेला. आनंद येती, आनंद देतो. की कुठं देतो, की मम हृदय, माझ्या हृदयाला. म्हणजे शरीरावर अलंकार नसतानाही चंद्रमुख, चंद्रासारखा तोंड असलेला आनंद देतो माझ्या हृदयाला. बघा किती मस्त, की शरीरावर एकही अलंकार नसतानाही चंद्रासारखा चेहरा असलेला हा मुलगा माझ्या मनाला आनंदित करत आहे, आनंद देत आहे असं वसंत सेना म्हणते. मग असं म्हटल्यानंतर वसंत सेना रदनिका काय म्हणते बघा. एषः खलु आर्य चारुदत्तस्य पुत्रो. हा खरोखरच आर्य चारुदत्ताचा कोण आहे, पुत्र आहे. आणि त्याचं नाव काय आहे, रोहसेनो नामः, आणि त्याचं नाव आहे रोहसेन. हा तर आर्य चारुदत्ताचा पुत्र रोहसेन असं त्याचं काय आहे, नाम म्हणजे नाव आहे. असं नाव सांगितल्यानंतर ती वसंत सेना काय म्हणते बघा. बाहू प्रसार्य. बाहू म्हणजे दोन्ही हात, प्रसार्य म्हणजे पसरून, दोन्ही बाहू पसरून म्हणजे दोन्ही हात पसरून. एही मे पुत्र. अरे एही म्हणजे ए माझ्या पुत्रा, ए माझ्या बाळा. ये आपण म्हणतो ना लहान मुलाला, एही मे पुत्र, अरे ये माझ्या जवळ असं. अनकृत म्हणेन. बघा अनकृत म्हणेन, अनुकृतम प्लस अनेन, याने अनुकरण केले आहे. वडील याने वडिलांच्या रूपाचे अनुकरण केले आहे. म्हणजे काय, की काय, पितुः रूपम, पित्याच्याच रूपांचे काय केलेले आहे, अनुकरण केलेले आहे. याने वडिलांच्याच रूपाचे काय केलेले, अनुकृत म्हणेन. अनुकृत म्हणेन काय केलेलं आहे, अनुकृत म्हणेन म्हणजे काय, की बा वडिलांसारखाच हा त्याचं रूप झालेलं आहे, रूपाचे अनुकरण केलेले आहे. बघा काही मुलं वडिलावर जातात तर त्याने वडिलाचे अनुकरण केलेले आहेत. काही मुलं आईसारखे दिसतात तर त्यांनी आईचे अनुकरण केलेले आहे. आता या पाठामध्ये ते काय म्हणते, पितू रूपम अनुकृत म्हणेन, पिताच्या रूपाचे त्याने काय केलेले आहे, अनुकरण केलेले आहे. म्हणजे हा जो रोहसेन आहे त्याने तो कोणावर गेलेला आहे, वडिलांच्या प्रमाणे, की वडिलावर तो गेलेला आहे. आणि पुन्हा प्रश्न विचारते, अथ किम निमित्तमेष रोदती. कोणत्या निमित्ताने रोदती म्हणजे रडत आहे, का रडतोय हा. अथ म्हणजे आता, किम म्हणजे कोणत्या निमित्ताने रोदती म्हणजे रडत आहे.
हा कोणत्या निमित्ताने रडत आहे असं म्हणल्यानंतर रदनिका काय म्हणते बघा, अत्यंत मुख्य कारण सांगते की तो का मागत आहे, बैलगाडी का नाही मागत आहे, तो सोन्याची गाडी का मागतोय रदनिकाला. बघा रदनिका मुख्य कारण सांगते आणि अत्यंत सुंदर कारण आहे. एतेन म्हणजे हा प्रतिवेशिक शेजारच्या दारकस्य मुलासोबत, हा शेजारच्या मुलासोबत सुवर्ण शकटिकया क्रीडितम, हा शेजारच्या मुलासोबत सोन्याची शकटिकया म्हणजे गाडी क्रीडितम खेळत होता. हा शेजारच्या मुलासोबत सोन्याची गाडीने खेळत होता आणि खेळता खेळता तेन च सा नीता, त्याने सा म्हणजे ती गाडी, ती सा म्हणजे ती, नीता म्हणजे नेली. आता शेजारचा मुलगा आहे तो बैलगाडी त्याने घेऊन आला होता सोन्याची बैलगाडी, त्याने ती काय केली, नीता, नीता म्हणजे नेली. ततः पुनस्ताम याचते, त्यामुळे तो पुन्हा मला काय करत आहे, याचते म्हणजे मागत आहे. त्यामुळे त्याने ती नेली तेव्हा तो पुन्हा तीच गाडी हा मागत आहे, याचते म्हणजे मागतो. मग मागितल्यावरती काय केली, ततो मया इयम, तेव्हा मी, इयम म्हणजे ही, मृत्युशकटिकया कृत्वा, मातीची गाडी कृत्वा म्हणजे करून, दत्ता, दत्ता म्हणजे दिली. हा मग त्याने ती सोन्याची मागत होता म्हणून याला मी काय केली, मातीची गाडी करून दिली. परंतु काय म्हणतो, ततो भणती, परंतु तो म्हणतो, रदनिके किम मम येतया मृत्युशकटिकया, की रदनिका का मला ही मातीची गाडी देतेस, मामेव सुवर्ण शकटिकयाम तामेव, मला तर तामेव म्हणजे तीच सोन्याची गाडी देही म्हणजे दे. बघा म्हणजे पहिलं जे वाक्य आपण सुरुवात केलं होतं की रदनिका किम मम येतया सुवर्ण शकटिकया तामेव सुवर्ण शकटिकयाम देही, रदनिका मला ही मातीची गाडी नको, मला तर तीच सोन्याची गाडी हवी आहे, म्हणून तो रडत होता. म्हणून तिने बघा तो शेजारच्या, पुन्हा एकदा आपण, तो शेजारच्या मुलासोबत सोन्याची गाडी खेळत असता त्याने ती नेली आणि पुन्हा तो मागत असता मी त्याला ही मातीची बैलगाडी करून दिली. तेव्हा तो म्हणतो, रदनिका मला ही मातीची बैलगाडी नको, मला आता तीच सोन्याची बैलगाडी दे. तेव्हा वसंत सेना काय म्हणते बघा, अत्यंत सुंदर आहे हे वाक्य वसंत सेनाचं शेवटचं. हाधिक हाधिक, हाधिक हाधिक म्हणजे काय बघा, धिक्कार असो, धिक्कार असो, अरे रे 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 धिक्कार असो. धिक म्हणजे धिक्कार, हा म्हणजे अरे, अरे धिक्कार असो. माम रुदुही, मा म्हणजे नको, रुदुही म्हणजे रडू, रडू नकोस. तद, तद म्हणजे हे, हे ग्रहण पकड, काय की अलंकारम. तद म्हणजे हे, ग्रहण म्हणजे पकड, अलंकारम हे धर पकड, अलंकार, सुवर्ण शकटिकयाम घटय, सोन्याची गाडीमध्ये काय कर, घटय म्हणजे बनव. आणि इति दारक माताय निष्क्रांता रदनिका, अशाप्रमाणे मुलाला घेऊन निष्क्रांता निघून जाते, की कोण, रदनिका म्हणजे रदनिका, मुलाला घेऊन रदनिका निघून जाते, निष्क्रांता निघून जाते रदनिका, मुलाला घेऊन निघून जाते रदनिका. अशाप्रमाणे इथे अर्थ सापडलेला आहे. पुन्हा एकदा आपण हा अर्थ बघूया आणि याची PDF पण आपण तुम्हाला इथे दाखवणार आहोत. तर या पुन्हाच्या या अर्थाच्या माध्यमानेच आपण या PDF कडे जाऊया. तर बघा रदनिका अत्यंत सुंदर PDF स्वरूपामध्ये मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला तो जो अर्थ आहे तो अर्थ व्यवस्थित लक्षात यावा. रदनिकामध्ये ए बाळा आपण गाडीने खेळूया, तर मुलगा रडत म्हणतो, रदनिके मला या मातीच्या गाडीचा काय उपयोग, मला तीच सोन्याची गाडी दे. तर रदनिका काय म्हणते बघा, रदनिका दुःखाने सुस्कारा टाकून, बाळा आपला सोन्याशी कुठून संबंध, तुझे बाबा पुन्हा श्रीमंत झाले तर सोन्याच्या गाडीने खेळशील. आणि ती स्वतःशीच म्हणते, थोडा वेळ याला रमवावे. आणि वसंत सेनाबाईजवळ जाते आणि वसंत सेनाबाईजवळ जाऊन काय म्हणते बघा, वसंत सेना काय म्हणते बघा, रदनिके तुझे स्वागत आहे. आणि हा कुणाचा मुलगा, शरीरावर एकही अलंकार नसतानाही चंद्रासारखा चेहरा असलेला हा मुलगा माझ्या मनाला आनंदित करत आहे. तर रदनिका काय म्हणते बघा, मग पुढे रदनिका काय म्हणते की हा तर आर्य चारुदत्त यांचा रोहसेन नावाचा हा मुलगा आहे. मग वसंत सेना काय म्हणते बघा, दोन्ही बाहूपासून दोन्ही हात पसरते, म्हणते, ये बाळा, ये माझ्या बाळा, याने वडिलांच्या रूपाचे अनुकरण केले आहे. आता हा का रडतोय किंवा रडतोय का,
तर रदनिका म्हणते. आता मूळ कारण सांगते मुलांना, विद्यार्थी मित्रांनो, रदनिका काय मूळ कारण सांगते बघा. हा शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीने खेळत होता, त्याने ती नेली, तेव्हा पुन्हा तीच गाडी हा मागत आहे, म्हणून याला मी ही मातीची गाडी करून दिली. तर म्हणतो मला या मातीच्या गाडीचा का उपयोग, मला तर तीच सोन्याची गाडी दे. म्हणून वसंत सेना काय म्हणते बघा, वसंत सेना काय म्हणते बघा. अरे रे धिक्कार असो रडू नकोस, हा अलंकार घे आणि सोन्याची गाडी बनवून घे. आणि मग असे म्हणल्यानंतर मुलाला घेऊन रदनिका काय करते, मुलांनो निघून जाते. अशाप्रमाणे हा आपण द्वितीय जो पुष्प आहे, जो मृच्छकटिकम नावाचा संस्कृत नाटक आहे, ज्यांनी शूद्र नावाच्या कवीने हे लिहिलेलं आहे, असा द्वितीय पुष्प आज आपण पाहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा द्वितीय पुष्प पण तुम्हाला लक्षात येऊन आज आपण प्रथम द्वितीय पुष्प पाहिला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा जो पुष्प आहे, तृतीय पुष्प, जो भास या कवीने लिहिलेला आहे, आणि या भास कवीने लिहिलेला असल्यामुळे कर्मधारम नावाचा हा जो छोटंसं नाटक आहे, त्या नाटकामधून पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच छोटे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओला कमेंट्स किंवा लाईक किंवा सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पुष्प घेऊन आपण पाहणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.